जय संविधान. मागच्या काही वर्षापासून 14 एप्रिल रोजी सगळे मद्यपानाचे दुकानं आपण पाहून झालेलं आहे की चालू असतात, पण याच्यावर आतापर्यंत काही पण कठोर कारवाई करण्यात नव्हती आलेली. मी काल पण गेलो कलेक्टर साहेबांकडे आणि आज पण निवेदन दिलेलं आहे की ज्या प्रकारे सगळ्या धार्मिक प्रोग्राममध्ये मद्यपानाचे दुकानं बंद असतात, त्याच प्रकारे 14 एप्रिलला पण का नाही बंद राहत, हा वारंवार केलेला प्रश्न. कदाचित हा आम्ही त्यांना म्हटलं कलेक्टर साहेबांना की जर हे मद्यपानाचे दुकानं बंद नाही राहिले, बार बंद नाही राहिले, तर याच्यात तीळ मात्र पण कुठे नुकसान नाही झालं पाहिजे. त्यासाठी हे दुकानं बंद झाले पाहिजे आणि संविधानिक रूपाने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चांगल्या प्रकारे हे मनवली झाली गेली पाहिजे. त्यासाठी हे दुकानं बंद करा. आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत हे निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे. कदाचित ते आम्हाला आश्वासन दिलं की बंद ठेवेल. आता पाहू आपण की उद्याला ते बंद राहतात की नाही राहत. आम्ही त्यांना तेच सांगितलेलं आहे की जे पण बार, वाईन शॉप जर चालू राहील तर आम्ही तिथे जाऊन आंदोलनचा इशारा करू आणि आंदोलन पुकारू. मग काही पण झालं तरी आम्ही हे बंद करून राहू. जय भीम, जय संविधान. संविधानिक रूपेने जे होतं ते आम्ही लोकांसमोर ठेवतो आणि संविधानालाच मानून वंचित बहुजन आघाडी हे कार्य करत असते आणि करत राहील. जय भीम, जय संविधान.